जय योगेश्वर बालमित्रांनो, माझा या चॅनलवर उपक्रम चालू करण्याचा हाच प्रयत्न आहे की आपली संस्कृती आपल्या बालकांना समजली पाहिजे, त्यांना सगळं त्याचं ज्ञान झालं पाहिजे. आपले सण उत्सव का साजरा करतात हे आपल्याला माहिती पडलं पाहिजे. रामाचं कृष्णाचं जीवन आपल्याला माहिती पडलं पाहिजे. आज गुढीपाडवा आहे. आज आपला विजय पताका म्हणजे सौख्याची समृद्धीची गुढी आज आपण उभारली आहे. गुढी म्हणजे गुढीपाडव्याचं म्हणजे काय, आपल्या मराठी वर्षाची सुरुवात. आणि हे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. जसं अक्षय तृतीया, गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळीचा पाडवा, या 4 मुहूर्ताला कुठलंच ब्राह्मणाचं पंचांग किंवा विचारावं लागत नाही, असे हे शुभ दिवस आहेत. आणि या शुभ दिवसामध्ये आपण कुठल्याही चांगल्या कामाची, चांगल्या बिझनेसची, चांगल्या गोष्टीची आपण सुरुवात करू शकतो. असा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीचं निर्माण करून ब्रह्मध्वज म्हणजेच गुढी आहे. तर आणि त्याला असा इतिहास आहे की शालिवाहन नावाचा राजा होता आणि त्यांनी मातीच्या पुतळ्यांवर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यावर पाणी शिंपडून त्या सैन्याला युद्धाला तयार केलं होतं. पण याचा जर खरा आपण अर्थ घेतला तर मातीच्या पुतळ्यावर पाणी शिंपून थोडीच काही होणार आहे. तर त्या राजांनी जे निर्जीव झाले होते, मातीसारखे पुतळे झाले होते, त्यांच्या जीवनामध्ये काहीच नव्हतं, राम नव्हता, त्यांच्यामध्ये शौर्य नव्हतं, त्यांच्यामध्ये लढण्याची जिज्ञासा नव्हती, युद्धपिपासू वृत्ती नव्हती, अशा मातीसारख्या बनलेल्या त्या लोकांवर त्यांनी प्रयत्न केले, त्यांच्यामध्ये प्राण फुंकले आणि त्यांना युद्धाला तयार केले. म्हणून आपण म्हणतो की मातीच्या पुतळ्यावर खरोखर होणार नाही, तर त्यांच्यामध्ये शौर्य भरलं आणि मग ते सैन्य युद्धाला तयार झालं. असं हे त्याच्या मागचा उद्देश आहे. तसंच आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांची गोष्ट. शिवाजी महाराज असेच गड किल्ले घेत होते आणि त्यांना गड किल्ले घेऊन खूप त्यांना अहंकार झाला होता. आणि म्हणून रामदास स्वामी एक दिवस त्यांच्या गडावर गेले, किल्ल्यावर गेले आणि तिथे त्यांनी शिवाजी महाराजांनी, रामदास स्वामी हे त्यांचे गुरु होते, त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं की गुरुदेव, काम खूप छान चाललं आहे. रामदास स्वामींनी म्हटलं, काम तर खूप चांगलं चाललेलं आहे शिवबा, पण हा दगड मला फोडून दाखव. आणि त्यांनी जेव्हा तो दगड फोडून दाखवला तेव्हा त्या दगडामधून एक बेडूक निघालं आणि त्या बेडकाकडे पाहून रामदास स्वामींनी त्या शिवाजी महाराजांना विचारलं की शिवाजी, या बेडक्याचं पण उदरभरण तूच करतोय का? तेव्हा शिवाजी महाराजांना आपला अहंकारचा गर्व झालेला आहे हे समजलं आणि त्यांनी गुरुचरणावर आपलं शिर नम्र केलं. कारण की शिवबांना काय वाटायचं की एवढं गडाचं काम चालू आहे, एवढं मजूर खपताय, त्यांची खायची प्यायची मी व्यवस्था करतोय, असा त्यांना अहंकार झाला होता. पण रामदास स्वामींनी त्यांना बोध केला की या बेडकाचं पण जीवन तूच चालवतोस का? तेव्हा शिवाजी महाराजांना आपला गर्व कमी झाला, त्यांना आपला अहंकार समजला आणि मग त्यांनी सांगितलं की मला माफ करा. आणि मग शिवाजी महाराजांना त्यांना रामदास स्वामींना सांगितलं की हे आजपासून हे राज्य तुमचं. आणि मग रामदास स्वामींनी ते राज्य शिवबांना त्यांनी सांगितलं की तू आजपासून जर मला हे राज्य देशील तर मग तू ही माझी जोळी घे. आणि शिवाजी एवढ्या मोठ्या राजाला रामदास स्वामींनी त्यांच्या हातामध्ये जोळी दिली आणि सांगितलं की मी आता घराघरात जाऊन रामाचा उपासक म्हणून रामाचं नाव घ्यायला सगळ्यांना सांगतो, तसा तूही माझं कार्य कर, तू आता मला हे राज्य दिलं आहे. तेव्हा शिवाजी महाराजांनी खरोखर ती जोळी घेतली आणि त्यांना नमस्कार केला. पण रामदास स्वामी बोलले की शिवबा, हे मला तुझं राज्य नको आहे. तेव्हा शिवाजी महाराजांनी सांगितलं की स्वामी, हे राज्य आता माझे नाही, हे मी तुम्हाला दान दिलं आहे, तेव्हा आता मी हे माझं राज्य म्हणून नाही तर श्रींचं राज्य म्हणून मी याचा स्वीकार करेल. आणि मग त्यांनी रामदास स्वामींनी परत त्यांच्याकडून आपली जोळी घेतली आणि त्यांना सांगितलं की शिवबा, तू जे कार्य करतो ते खूप महान कार्य आहे, तू असंच कार्य कर आणि आपल्या
देशाचं नाव लौकिक कर. आणि रामदास स्वामी तिथून निघून गेले. तसंच